Good morning. Today we learn chapter number 2, multiplication and division of integers. What is meant by integers? Already we learned what is meant by integers. The numbers start from natural numbers. Listen carefully. Natural numbers. Natural numbers is also called counting number. These are also called positive numbers. नैसर्गिक संख्या मराठीमध्ये म्हणतात. नॅचरल नंबर्स म्हणजे या प्रकाराचं मराठीत नाव आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, म्हणजे गुणाकार व भागाकार कुणाचा? इंटिजरचा, पूर्णांक संख्यांचा. पूर्णांक संख्यांचा किंवा पूर्णांक संख्याचा गुणाकार व भागाकार. नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या. काउंटिंग म्हणजे त्याला मोज संख्या म्हणतात. पॉझिटिव्ह नंबर्स त्यालाच म्हणतात धन संख्या. या तिन्ही एकच येतात. नैसर्गिक संख्येलाच मोज संख्या म्हणतात, ज्या संख्या मोजायला वापरतात. नंबर्स युजिंग फॉर काउंटिंग. इट इज ऑल्सो पॉझिटिव्ह, त्याला धन संख्या म्हणतात. इट इज ग्रेटर दॅन 0, शून्यापेक्षा मोठ्या असतात. शून्यापेक्षा मोठ्या म्हणून त्या एक पासून सुरू होतात. 1 2 3 4 अनंतपर्यंत. आणि त्या कॅपिटल एन, नॅचरलचा एन अक्षरांनी दर्शवतात. म्हणजे सुरुवातीला ह्या संख्येचा शोध लागला बघा. नैसर्गिक संख्यांचा शोध लागला सुरुवातीला. नैसर्गिक संख्या म्हणजे धनसंख्या, धनसंख्या म्हणजे मोज संख्या. कळतोय का? आता एक पासून सुरुवात होतात. 1 2 3 4 ह्या सगळ्या धनसंख्या येतात, मोजण्यासाठी वापरतात. आपण काही मोजायचं ठरलं एक पासून सुरुवात करतो आणि याला नैसर्गिक संख्या म्हणतात. यानंतर शून्याचा शोध लागला. मग 0 1 2 3 4 अनंतापर्यंत, म्हणून याला पूर्ण संख्या म्हणतात. इंग्लिश मध्ये याला होल नंबर म्हणतात. पूर्ण संख्या म्हणजे 0 आल्यामुळे त्या पूर्ण झाल्या. 0 1 2 3 4 त्या शून्यापेक्षा इकडच्या मोठ्या येतात आणि त्याला जोडून 0 घेतला. सगळ्यात लहान संख्या 0 आहे याची. त्याला होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या म्हणतात. आणि त्याच्यानंतर पूर्णांक संख्या, त्याला इंटिजर म्हणतात. इंटिजर म्हणजे कोणकोणते? धन, सॉरी ऋण, शून्य आणि धन. डॅश 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 म्हणजे अनंतापासून -3 -2 -1 0 1 2 3 अनंतापर्यंत. बघा इथून इकडे धन येतं, ह्या इथून इकडे ऋण येतं आणि हे 0 मध्ये येतं. उजवीकडे धन, डावीकडे ऋण आणि मध्यभागी 0. याला म्हणतात पूर्णांक संख्या, होल इंटिजर्स. इंटिजर म्हणजे डॅश 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 -3 -2 1 0 1 2 3. पॉझिटिव्ह 0, these are the negative numbers. Positive 0 and negative number includes all three becomes integer. धन, ऋण आणि शून्य मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. आता यातलं एक लक्षात ठेवा, नेहमी उजवीकडची संख्या नेहमी डावीकडच्या संख्येपेक्षा मोठी असते. नंबर इन द राईट हँड साइड इज ऑलवेज ग्रेटर दॅन नंबर इन द लेफ्ट हँड साइड. शून्याच्या इकडच्या म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे धन, ह्या शून्य आणि ऋणापेक्षा मोठ्या असतात. ह्या पॉझिटिव्ह, ह्या शून्य आणि ऋण 0 आणि निगेटिव्ह यांच्यापेक्षा मोठ्या म्हणजे ग्रेटर असतात. इकडच्या मोठ्या असतात. 0 इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. 0 हा ऋण संख्यापेक्षा नेहमी मोठा असतो. 2-3 गुणधर्म सांगितले बघा मी, जे गेल्या वर्षी झालेले आहेत. परत पहा, इंग्लिश मध्ये सांगतो. नंबर इन द राईट हँड साइड म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स ऑलवेज ग्रेटर दॅन 0 अँड निगेटिव्ह नंबर. 0 अँड निगेटिव्ह नंबर, बरोबर. नंबर इन द राईट हँड साइड, दॅट इज द फर्स्ट. दुसरं म्हणजे
पहिला नियम वेगळा दुसरा वेगळा बरं का. पहिला परत सांगतो. नंबर इन द राईट हँड साइड ग्रेटर दॅन द नंबर इन द लेफ्ट हँड साइड. उजवीकडील संख्या डावीकडील संख्येपेक्षा नेहमी मोठी असते. हे पहिला नियम. दुसरा, या पॉझिटिव्ह आहे धन. पॉझिटिव्ह नंबर्स ग्रेटर दॅन 0 अँड निगेटिव्ह नंबर 0 अँड निगेटिव्ह. धन संख्या ह्या शून्य आणि ऋण संख्येपेक्षा मोठ्या असतात. धन संख्या या शून्य आणि ऋणापेक्षा मोठ्या असतात. तिसरा नियम, 0 ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. 0 हा ऋण संख्येपेक्षा मोठा असतो आणि सगळ्यात लहान कोण असतं? ऋण संख्या. या झाल्या पूर्णांक संख्या. ऋण, शून्य आणि धन, निगेटिव्ह, 0 आणि पॉझिटिव्ह. याची आपण ऍडिशन अँड सबट्रॅक्शन शिकलेलो आहोत. त्याचे परत नियम सांगतो बघा. मराठीत नियम सांगतो आधी आणि मग आपण गुणाकाराकडे जाऊयात. आधी मराठीत सांगतो मग इंग्लिश मध्ये सांगतो. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन, ऍड अँड सबट्रॅक्ट, बेरीज व वजाबाकी. दोन नियम आहे बघा. चिन्ह समान असतील तर बेरीज करा व उत्तराला मोठ्याचे चिन्ह द्या. दुसरं, चिन्ह समान असतील तर वजाबाकी करा आणि उत्तराला मोठ्याचे चिन्ह द्या. उत्तर काही हो त्याला तुम्ही मोठ्याचं चिन्ह द्यायचं. जर दोघांना सारखं असेल तर तेच द्यायचं. नियम समजले? चिन्ह समान, समान चिन्ह बेरीज करा, असमान चिन्ह वजाबाकी करा आणि उत्तराला मोठ्याचं चिन्ह द्या. नियम परत सांगतो. समान चिन्ह बेरीज करा, असमान. आता समान कोणाला म्हणायचं? दोन्ही अधिक असतील आणि दोन्ही वजा असतील त्याला म्हणायचं समान, सारखे. आणि असमान, 1 वजा 1 अधिक 1 अधिक 1 वजा याला म्हणतात असमान. कळलं का? सारखे आणि वेगळे, समान आणि असमान. सारखे दिसले बेरीज करायची, वेगळे दिसले वजाबाकी करायची आणि जे काही उत्तर येईल त्याला आठवणीने चिमटा घेऊन मोठ्याचं चिन्ह द्यायचं. आता इंग्लिश मध्ये सांगतो. साइन आर सेम. Do addition and give the sign of bigger number. Sign are different. Do subtraction and yes, give the sign of bigger number. Sign are same, do addition, give the sign of bigger number. Sign are different, so do subtraction and give the sign of bigger number. आणि सेम साइन असेल तर तेच द्यायचं. आता याचं जसं याचं सांगितलं चिन्ह समान बेरीज, चिन्ह समान वजाबाकी, तसं याचं सांगतो. साइन आर सेम एडिशन, साइन डिफरंट सबट्रॅक्शन आणि गिव्ह द साइन ऑफ बिगर नंबर टू आन्सर. मोठ्याचं चिन्ह उत्तराला द्या. आता हे लिहून घेतलं तुम्ही. आता आपण याच्यावरचे एक्झाम्पल घेऊया. नियम सांगितले बघा बेरीज वजाबाकी करण्याचे की जे ऑलरेडी सांगितलं आहे आपण शिकलेलो आहोत. आता याच्यावरचं एक्झाम्पल घेऊया आपण. पहा बरं का, आता काही गणित घेतो मी, पुस्तकातलंच घेऊ. पुस्तकात जाऊ. 4 वजा 5 वजा 8 वजा 9 वजा 15 अधिक 17 वजा 19 वजा 15 -9 प्लस 10 -16 प्लस 16.
ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करताना चिन्ह बघायचे बघा. याला चिन्ह समोर असतं असमान चिन्ह, साइन आर डिफरंट. असमान चिन्ह वजाबाकी करा, डिफरंट असतील तर वजाबाकी करा. 5 आणि 4 गेला 1. कोण मोठा आहे? 5. 5चं चिन्ह आहे वजा. समान चिन्ह बेरीज करा, साइन सेम, ऍडिशन. 9 आणि 8 17. कोण मोठा आहे? 9. गिव्ह द बिगर साइन, मोठे चिन्ह द्या. साइन कशी आहे? वेगळी. साइन असमान म्हणजे डिफरंट. साइन आर डिफरंट. काय करायची? सबट्रॅक्शन, वजाबाकी. 17 तून 15 गेले 2. कोण मोठा आहे? 17. काय चिन्ह आहे? प्लस म्हणजे अधिक. साइन आर सेम, समान चिन्ह. बेरीज करा. 17 19 आणि 15 34. साइन सेम ऍडिशन, समान चिन्ह बेरीज केली, मोठे चिन्ह द्या. 19 मोठा आहे, वजा म्हणजे मायनस. साइन डिफरंट, सबट्रॅक्शन, असमान चिन्ह. तर आधी काय करतो? सगळं मराठीत सांगतो. असमान चिन्ह वजाबाकी 10 आणि 9 गेला 1. मोठ्या चिन्ह अधिक. असमान चिन्ह वजाबाकी 16 आणि 16 गेले 0. शून्याला चिन्ह द्यायचं नाही. साइन डिफरंट चिन्ह वेगळे, वजाबाकी करा. 24 मधून 8 गेले 6. मोठा 24 आहे. समान चिन्ह बेरीज करा. बेरीज 36. मोठे चिन्ह वेगळी आहे, असमान. वजाबाकी करा. 9 9 18. मोठे चिन्ह वजा. चिन्ह वेगळी आहे, वजाबाकी करा. 3 19 मोठा आहे, चिन्ह वजा. समान चिन्ह आहे. 14 12 26. मोठा 14 आहे म्हणून वजा. चिन्ह वेगळी आहे, वजाबाकी करा. 8 9 गेला 0. शून्याला चिन्ह नाही. चिन्ह असमान. 16 6 गेले, वजा करायची. 10. मोठ्या चिन्ह वजा. चिन्ह वेगळी, वजाबाकी करा. 28 मध्ये 14 गेले 14 14 28 ना. मोठ्या चिन्ह वजा. चिन्ह समान. बेरीज 40 आणि 4 44. मोठा 40 म्हणून चिन्ह वजा. असमान, वजाबाकी करा. 20 आणि 18 गेले 2. मोठ्या चिन्ह अधिक. कळलं सर्वांना? ओके. आता इंग्लिश मध्ये सांगतो. एक लक्ष द्या. डिव्हिजन. साइन डिफरंट, सबट्रॅक्शन. 5 आणि 4 गेला 1. मोठा 5 आहे म्हणून साइन मायनस. साइन सेम, ऍडिशन. 9 8 17. मोठा 9 आहे म्हणून साइन मायनस. साइन डिफरंट, सबट्रॅक्शन. 17 तून 15 गेले 2. मोठा साइन प्लस. साइन सेम, ऍडिशन. दोघांची बेरीज 34. कोण मोठा? 19. मायनस साइन. साइन डिफरंट, सबट्रॅक्शन. 10 तून 9 गेला 1. मोठा चिन्ह प्लस. साइन डिफरंट, सबट्रॅक्शन. 16 तून 16 गेला 0. साइन द्यायचं नाही. साइन डिफरंट, सबट्रॅक्शन. 24 मधून 8 गेले 6. मोठा कोणी? 24. 24. साइन इज प्लस. साइन सेम, ऍडिशन. मोठा कोण आहे? बिगर 20. त्याची साइन इज मायनस. साइन डिफरंट, सबट्रॅक्शन. 18 तून 9 गेले 9. 18 मोठा आहे म्हणून त्याची साइन मायनस. साइन डिफरंट, सबट्रॅक्शन. 19 minus 16 3. And 19 is the bigger number, so sign is minus. Sign same, addition. 14 is bigger, so sign is minus. Sign different, subtraction. 8 minus 8 0. 0 have no sign. Sign different, subtraction. 16 was 6 10. Bigger sign minus. Different, subtraction. 28 minus 14 14. 28 is the bigger number, sign is minus. Sign same, addition. 40 minus 4 30. Sorry, 40 plus 4 44. Sign same, addition. Bigger sign minus. Sign different, subtraction. 20 minus 18 2. Bigger sign plus. अशा पद्धतीने आपण इयत्ता 6वीला इन द 6th स्टँडर्ड वी लर्न ऍडिशन अँड सबट्रॅक्शन, बेरीज आणि वजाबाकी कोणाची? पूर्णांकाची शिकलेलो आहोत. आता आपल्याला शिकायचं आहे गुणाकार आणि भागाकार. त्यातला आता गुणाकार सांगतो. पूर्णांकाचा गुणाकार, मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर. फक्त गुणाकार पाहणार आपण. गुणाकाराचे नियम सांगतो.
प्रॉडक्ट ऑफ गुणाकाराचे नियम हे इंग्लिश मध्ये मी लिहिलेले आहेत. परत पाहता दोन ऋण पूर्णांकांचा गुणाकार धन असतो. दोन धन पूर्णांकांचा गुणाकार धनच असतो आणि एक धन व एक ऋण पूर्णांकाचा गुणाकार ऋण असतो. मराठीत लिहिले बघा आधी मराठीत सांगतो. गुणाकारात चिन्ह बघायचे, गुणाकार करताना आधी चिन्ह बघायचे. जसे बेरीज करताना चिन्ह पाहत होतो आपण, समान चिन्ह बेरीज करू, असमान चिन्ह वजाबाकी करू, तसे गुणाकारामध्ये चिन्ह मोजायचे. जर दोन धनचिन्ह असतील तर गुणाकाराला धनच द्यायचे. दोन ऋण चिन्ह आले बघा बरं का, दोन्ही धन धन, दोन्ही ऋण धनच. दोन वजा चिन्ह आले की उत्तराला धनचिन्ह द्यायचं. पण गुणाकारात फक्त एकच ऋण चिन्ह असेल, एकच असेल तर उत्तर ऋण येईल. म्हणजे बघा ऋण धन गुणिले धन, बघा पहिली संख्या धन आहे, दुसरी संख्या धन आहे, उत्तर धनच येणार. पहिली संख्या ऋण आहे, दुसरी पण ऋण आहे, उत्तर धनच येणार. सारखे चिन्ह येतो ना म्हणून. पहिलं धन आहे मग ऋण आहे, म्हणजे गुणाकारात एक ऋण चिन्ह आहे म्हणून उत्तर ऋण. गुणाकारात एक ऋण चिन्ह आहे म्हणून उत्तर ऋण. हे झाले त्याचे चार नियम. हेच नियम आहेत. नियम समजून घ्या. दोन ऋण पूर्णांकांचा गुणाकार, हे दोन ऋण पूर्णांकाचा गुणाकार धन असतो, धन पूर्णांकाचा की धनच असतो. हे पहिले दोन गुणधर्म आहेत. दोन धन पूर्णांक, दोघं धन असतील धन, दोघे ऋण असतील धन. हे पहिला आणि दुसरा. दोन ऋण पूर्णांकाचा गुणाकार धन असतो आणि दोन धन पूर्णांकाचा गुणाकार सुद्धा धन असतो. पण एक धन आणि एक ऋण असेल, एक धन आणि एक ऋण पूर्णांकाचा गुणाकार ऋण असतो. मराठीत नियम सांगितले. आता इंग्लिश मध्ये सांगतो. प्रॉडक्ट ऑफ टू निगेटिव्ह, हे चिन्ह नाही, याला निगेटिव्ह म्हणतात बघा, याला पॉझिटिव्ह म्हणतात. प्रॉडक्ट ऑफ टू निगेटिव्ह इंटिजर. टू निगेटिव्ह इंटिजर इज पॉझिटिव्ह. दोन निगेटिव्ह असतील तर पॉझिटिव्ह. प्रॉडक्ट ऑफ टू पॉझिटिव्ह इज पॉझिटिव्ह. दोन पॉझिटिव्ह असतील आणि दोन निगेटिव्ह असतील, म्हणजे सारखे चिन्ह असतील तर आन्सर प्लस येणार मल्टिप्लिकेशन मध्ये. आणि प्रॉडक्ट ऑफ वन पॉझिटिव्ह, एक पॉझिटिव्ह अँड एक निगेटिव्ह, वन पॉझिटिव्ह अँड वन निगेटिव्ह, सो प्रॉडक्ट इज निगेटिव्ह. बघा बरं का, एक दोन्ही प्लस असतील तर आन्सर इज प्लस मल्टिप्लिकेशन मध्ये. दोन्ही मायनस असतील आन्सर इज प्लस. वन इज मायनस, अदर इज वन इज प्लस, अदर इज मायनस. वन इज प्लस, अदर इज मायनस. एक प्लस एक मायनस, आन्सर इज मायनस. दीज आर द रूल्स. हे लिहून घ्यायचे ना. ओके, आता याच्यावरचे एक्झाम्पल्स पाहूया. समजा वजा गुणिले वजा असे तीनदा आले, एक दोन, ह्या दोन वजाचा काय होईल? दोन वजाचा अधिक होईल. बरोबर, दोन वजाचे म्हणजे अधिक गुणाकारामध्ये. टू निगेटिव्ह नंबर बिकम्स पॉझिटिव्ह. अगेन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इज निगेटिव्ह. धन आणि ऋण म्हणजे ऋण होईल. सो आन्सर इज ऋण. म्हणजे तीनदा आला वजा चिन्ह तर उत्तर वजा येईल. चार वेळा आलं तर या दोघांचं पण धन होईल. धन गुणिले धन धन येईल. म्हणजे एक वजा चिन्ह असेल तर वजा, तीन असतील तर वजा, पाच असतील तर वजा, सात असतील तर वजा, दोन वजा चिन्ह आले तर अधिक, टू मायनस असतील तर प्लस होईल, चार असतील तर परी प्लस होईल, सहा असतील तरी प्लस होईल. एक्झाम्पल्स घेऊयात.
हे नियम प्रयोग होतो. प्लस इंटू प्लस, दोन्ही धनाचे नास्तिक धन, दोन ऋणांचा गुणाकार धनच, मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस आणि मायनस इंटू प्लस मायनस, दोन्ही धनांचा गुणाकार धन, दोन्ही ऋणांचा गुणाकार धन, एक धन आणि एक ऋण असेल तर उत्तरी ऋण. वजा 15 गुणिले 4 वजा 16 गुणिले वजा 2 वजा 4 गुणिले वजा 5 18 गुणिले वजा 3 वजा 10 गुणिले 0 वजा 6 गुणिले वजा 8 वजा 5 गुणिले 4 मायनस 19 मायनस 50 मायनस 5 3 into minus 18 minus 6 into minus 3 5 into 14 minus 15 into minus 10 9 into minus 8 minus 6 into plus 7 काहीच नाही, फक्त गुणाकारात बघायचे. गुणाकार मल्टिप्लिकेशन इज देअर, 2 मायनस साइन आहे म्हणजे प्लस लिहून ठेवा. गुणाकार 2 मायनस साइन आहे प्लस 2 मायनस साइन आहे प्लस 0 असल्यामुळे साइन नाही, फक्त इथे 0 येईल. 0 ने गुणला म्हणजे उत्तर 0 आहे ना. शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं, 0 मल्टिप्लाय टू एनी नंबर आन्सर इज 0. 2 मायनस साइन मल्टिप्लिकेशन, सो मायनस मायनस बिकम प्लस. 5 3 15, 2 वाला चिन्ह आहे उत्तर अधिक, 5 गुणे 10 5 1 5. आता तुम्हाला सहज येईल. 2 मायनस साइन गुणाकारामध्ये म्हणून प्लस, सावित्री 18 2 मायनस साइन म्हणून प्लस, 2 मायनस साइन सो प्लस 6 5 30, 2 मायनस साइन प्लस 7 1 7. 0 मल्टिपल आहे म्हणून 0 हॅव नो साइन. 0 into 0 एनी नंबर आन्सर इज 0. शून्याने गुणाला गुणा उत्तर 0 येईल. आय थिंक यू कॅन सॉल्व इट इझिली. गुणाकार आहे, एकच मायनस साइन आहे, सो मायनस. 2 मायनस साइन म्हणून प्लस, बोथ आर प्लस. 2 मायनस आणि इंग्लिश मध्ये सांगतो, 2 मायनस साइन बिकम प्लस, 2 प्लस प्लस, 2 मायनस आहे म्हणून प्लस, प्लस मायनस सो मायनस, मायनस प्लस सो मायनस, 2 मायनस सो प्लस, 1 मायनस मायनस, 1 मायनस मायनस, 2 मायनस सो प्लस, 1 मायनस मायनस, 2 मायनस सो प्लस. 0 आहे म्हणजे 0 प्लस मायनस, एकच मायनस आहे म्हणून मायनस, 2 मायनस आहे म्हणून प्लस, 2 मायनस आहे म्हणून प्लस आणि एकच मायनस आहे म्हणून मायनस. हे तुम्हाला मराठीत सांगतो. एकच वाला चिन्ह आहे म्हणून एक वाला चिन्ह असलं की गुणाकार एक वजा राहील. 2 वाला चिन्ह अधिक होतं, 2 वाला चिन्ह अधिक होतं, एकच वाला चिन्ह आहे वजा. 0 गुणिले म्हणून 0, 2 वाला चिन्ह आहे म्हणून अधिक, एकच वाला चिन्ह आहे म्हणून वजा, 2 वाला चिन्ह आहे म्हणून अधिक, एकच वाला चिन्ह आहे म्हणून वजा, 2 वजा आहे म्हणून अधिक, दोन्ही अधिक आहेत म्हणून अधिकच, 2 वजा आहे म्हणून अधिक, 1 वजा आहे म्हणून वजा, 1 वजा आहे म्हणून वजा, 2 ऋण चिन्ह आहेत म्हणून अधिक, एकच आहे म्हणून वजा आणि एकच आहे म्हणून वजा. आता फक्त गुणाकार करायचा. 15 4 15 गुणिले 4 करा, पाडे पाठ करते. 16 गुणे 32, 4 5 20, 18 3 54, हे शून्यचे 6 8 48, 5 वजा 20. इंग्लिश मध्ये मराठीत म्हणा, नो प्रॉब्लेम. आता 5 5 25 बरोबर आहे. 18 3 54, 6 3 18, 15 5 14 5 70, 15 10 150, 9 8 72 म्हणजे 72, 6 7 42, 8 32, 5 20, 14 गुणे फिनिश. इतके सोपं आहे गुणाकार. फक्त गुणाकारामध्ये
मायनस साईन किती बघायचे, वजा चिन्ह किती बघायचे. एक वजा चिन्ह असेल तर वजा येईल उत्तर, दोन वजा चिन्ह असतील तर अधिक होईल, तीन वजा चिन्ह असतील तर वजा होईल, चार असेल तर परत अधिक होईल. ओके, या ठिकाणी आपण थांबूया. प्रॅक्टिस सेट 8 उदाहरण संग्रह सराव संच 8 आहे. तुम्ही सोडवायचं आहे, ही गणित तुम्ही लिहून घ्यायची आणि बेरीज पाहिजे काही गणित आणि काही मनाने तुम्हाला सोडवायला पटापट फळ्यावर लिहून घ्यायची आणि ती घरच्या अभ्यासात सोडवायची. नीट काळजीपूर्वक बघायचे, बेरीज करायची का वजाबाकी करायची. बघा, वजा 18 वजा 15 वजा 4 वजा 13 6 वजा 15 वजा 16 अधिक 70 9 वजा 90 वजा 15 अधिक 15 16 मायनस 28 वजा 28 अधिक 12 9 वजा 15 17 वजा 15 बरं. एवढे तुम्ही घरी वजा 8 वजा 15 2 3 गुणिले वजा 8 14 गुणिले वजा 7 वजा 19 गुणिले वजा 3 वजा 9 गुणिले 2 6 गुणिले वजा 15 वजा 3 गुणिले वजा 14 7 गुणिले वजा 15. बस, हे बेरीज वजाबाकीचे येतं. समजून घ्या. मल्टिप्लिकेशन साइन आलं तर चिन्ह मोजायचे, वजा चिन्ह. एक वजा असेल, एक मायनस असेल तर आन्सर इज मायनस. दोन मायनस असतील प्लस, तीन मायनस असतील मायनस. कळतंय? आणि जर मल्टिप्लिकेशन साइन नसेल तर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन समजायची. तिथे मात्र तुम्हाला म्हणाले साइन कशी येतं, साइन आर सेम ऍडिशन, साइन आर डिफरंट सबट्रॅक्शन. चिन्ह समान बेरीज करू, न समान चिन्ह वजाबाकी करू. अशा पद्धतीने आपण एवढी उदाहरणं घरच्या अभ्यासात करायची आहेत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.